पहिल्या षटकामध्ये रजतने 13 धावा खर्च केला. पुन्हा एकदा कॅप्टनने विश्वास दाखवला रजत वरती. तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील पुन्हा रजत. फर्स्ट इनिंग मध्ये आपण बॉल गोलंदाजी करतोय रजत तिसऱ्या षटकासाठी आलेत. यावेळेस आपण पाहतो समीरच्या बॅट मधून फटका. खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना 6 धावा धावफलकावरती अडवतील. 6 धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं 27 या आकड्यावरती. 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. गॅपमधून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूला ओळखता आला नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना दर्जेदार षटकार पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर चांगला चेंडू पाहायला मिळाला होता रजतचा परंतु तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार येत असताना पाहायला मिळेल. अद्यापपर्यंत 3 चेंडूवरती 12 धावा खर्च केल्यात रजतने. धावफलक या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलंय ते 33 या आकड्यावरती. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. यावेळेस आपण पाहतो खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल रजतचं. एकच धावेवरती थांबवलंय. यावेळेस आडव्या बॅट फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पोहोचतील चेंडू पर्यंत तोपर्यंत आपण पाहतो दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळतात. दोन धाब्याने धावफलक जाऊन पोहोचलाय ते 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतो मोठा फटका खेळायचा होता परंतु बॅट अँड बॉलचा तितपत चांगला संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता. या षटकातील शेवटचा बॉल आपण पाहिला डॉट. धावसंख्या 36 या आकड्यावरती थांबली आहे. या षटकामध्ये रजतने 15 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 13 त्यानंतर या षटकामध्ये 15 धावा खर्च करत असताना पाहायला मिळेल रजत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित अजूनही या फर्स्ट इनिंग मधील 2 षटकांचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय खराब सुरुवात पाहायला मिळेल. वाईट बॉल.
यावेळेस आपण पाहतोय उंचावरती चेंडू बाला मिळेल, क्षेत्ररक्षक धावतात, जेलपर्यंत पोहोचले होते परंतु जेल कलेक्ट करता आला नाही. या 2 धावा कंप्लीट बाला मिळतील. फर्स्ट बॉल वाईट पाहिला, नंतर पहिल्या चेंडूची फेकी, 2 धावा, 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 39 या आकड्यावरती. यावेळेस आपण पाहतो दर्जेदार फटका बाला मिळेल. 6 धावसंख्येसाठी चेंडूला रवाना करत असताना बाला मिळतील. मोठ्या फटक्यांची गरज आहे, आवश्यकता आहे. शेलू टीम समोर एक मोठं आव्हान उभं करावं लागेल कोलारेवाडी टीमला आणि त्यासाठी आता प्रयत्न बाला मिळतील फलंदाजांकडून. नक्कीच 6 धावा स्कोरबोर्ड वरती बाला मिळतील जोडल्या जात आहेत. 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 45 या आकड्यावरती. यावेळेस समोरच्या दिशेला फटका, क्षेत्ररक्षक अमाप प्रयत्न करतात, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळेल. 2 धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला. 3ऱ्या धावेसाठी आपण पाहतोय नॉन स्ट्रायकरवरचा खेळाडू स्ट्रायकरवरच्या खेळाडूला सांगतोय बस 2 ठीक आहेत. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहणं तितकंच महत्वाचं आहे. 2 धावेनं 47 आकडा धावफलकावरती. उर्वरित या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. दर्जेदार फटका परंतु त्यानंतर त्यावरती झेलवाच्या स्वरूपात विकेट मैदानाच्या बाहेर येईल. विकेट पाहायला मिळतीये. विकेट आपण पाहतो नवीन